साहेब, आता सोशल मीडियाला काही वेळापूर्वी एक पोस्ट प्रक्षेपित झाली होती की तुळजापूर तालुक्या जवळच पाचुंदा तलाव आहे आणि त्या पाचुंदा तलावापाशी बिबट्या आलेला आहे. तर आपण स्वतः पाहणी केलेली आहे, काय वास्तव्य आहे का खरंच बिबट्या? आम्हाला फोन आला होता पंकज शाने, तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते. आम्ही लगेच तातडीने आमची टीम घेऊन इथं आलो, प्रत्यक्ष पाहणी केली ठसेची आणि त्यांचं म्हणणं होतं की ठसे वाघाची किंवा बिबट्याची आहेत. पण हे ठसे मी वरती पाठवले वरिष्ठांना आमच्या आणि त्याची शहानिशा केली. त्यांनी तरसाचे ठसे आहेत म्हणून सांगितले. त्यांनी म्हणत होते आता ही सामाजिक वनीकरण तुळजापूरची इथं मेवाकी केलेली आहे, इकडं आहे जंगल आहे मेवाकीचं घनदाट असं, त्याच्यामध्ये आवाज येतो म्हणतो ते. आताही आमची पूर्ण टीम घेऊन आम्ही आता स्वतः समक्ष त्या टीमला घेऊन आतमध्ये गेलो, सगळीकडे पाहणी केली, कुठंच तसा काय प्रकार दिसलेला नाही. नागरिकांना काय आव्हान असणार? नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सतर्क राहा. असंच परवाच्या दिवशी मला एका स्त्रीला काकरंब्यामध्ये तिचा बिबट्या दिसला म्हणून शेतामध्ये सांगितलं. आम्ही पूर्ण सर्व काकरंब्याचा शिवार पिंजून काढला, पण तिथं कुठं आम्हाला काही निदर्शनास आलं नाही आणि ठसे पण आले नाहीत. लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा. बिबट्या नाही असं नाही, बिबट्या पहिल्यापासूनच आपल्या इथं आहे, पण आतापर्यंत कुणाला निदर्शनास आलेलं नाही. कात्री आणि कामट्याला झालेली घटना आहे ती सत्य घटना आहे, आणखीन इकडे कुठं काय झालेली घटना नाही. तरी सतर्कतेचा इशारा म्हणून तुम्ही सर्वजण सतर्क राहा. आम्ही इथं ट्रॅप वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या.